तर नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्ट कटोरी ब्लाऊज पीसवर ठेवून कशा पद्धतीनं कटिंग करायचं. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की आम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं हे दाखवा. मी 4 टक्स ब्लाऊज, 1 टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं हे दाखवलं होतं. तर आज आपण बघणार आहोत की कटोरी ब्लाऊज डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने कटिंग करायचं. तर बघू शकता, हा आहे कटोरी ब्लाऊज. तर आता कटोरी आहे 9.5 इंचाचा कटोरी ब्लाऊज आहे. हे बघू शकता 9.5 इंच म्हणजे किती 38 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे. तर आता हा बघा कटोरी तयार कटोरी किती आहे, तर 5 इंच हा तयार कटोरी आहे, 5 सव्वा 5 इंच. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज ठेवून दाखवणार आहे की कशा पद्धतीनं आपण कटिंग करायचं. ज्यांना मेजरमेंट घेता येत नाही, ज्यांना कटोरी ब्लाऊज शिवायची इच्छा आहे, तर त्यांनी अशा पद्धतीनं जरी शिवलं तरी तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. फक्त आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचे आहेत, अगदी ॲक्युरेट. आणि ब्लाऊज जर चुरगाळला असेल तर त्याला तुम्ही इस्त्री सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित ठेवता येईल. तर बघू शकता, आता काय करायचं आपल्याला, आता पाठीमागच्या भागाचा अगोदर आपल्याला कटिंग करून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला गळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून कुठे कमी जास्त होणे, वेडावाकडा होणे गळा, या दृष्टिकोनातून आपल्याला व्यवस्थित इथेही व्यवस्थित भाईवर भाई व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. बघू शकता मी किती व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आहे ना आपल्याला 1 इंच सोडायचं आहे, म्हणजे मार्जिनसाठी, म्हणजे वरती शोल्डरसाठी आणि खाली शिलाईसाठी आपल्याला 1 इंच सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे मी. तर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली गळ्याची रुंदी जास्त वाढू नये. त्यासाठी अगदी कमी घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पसरून घेतलं तर गळ्याची रुंदी वाढू शकते, आणि जिथं उंची आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. खाली बघू शकता मी 1 इंच सोडलेला आहे. तुम्ही अंदाजे सोडू शकता. जर मेजरमेंट घ्यायला जमत नसेल तर अंदाजे 2 बोटं तुम्ही सोडू शकता. तर व्यवस्थित येतं. खाली अर्धा इंच, वरती अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं. त्याच्यानंतर बघू शकता इथून आपल्याला इथून मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून जिथं आपण मुंड्याचं हे आहे ना माप, म्हणजे आडं संपून मुंडा लागतो ना, म्हणजे ह्याचं मुंड्याची जी रेषा आहे ना तिथं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे मार्किंग करायचं आहे आणि इथून सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि साईडला आपल्याला 1 किंवा 1.5 इंच, तुम्हाला जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता. तुम्हाला जास्त हवं असेल तर 2 इंच घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आकार देण्यासाठी. तर बघू शकता, तर इथं बरोबर हे बघा, इथं शेवटची टीप येते, बरोबर इथून सुरुवात करायचं आहे. आणि अशी व्यवस्थित आपल्याला मुंड्याचं शेप देऊन घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्या मुंड्याचा शेप आलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आता आपण इथून कटिंग करून घेऊयात. हे मार्जिन झालं. हे खाली उंचीसाठी मी खाली फोल्डरवरती शोल्डरला धरण्यासाठी मी टोटल 1 इंच घेतलेला आहे. आता इथून आपण कटिंग करून घेऊयात. आहे असं आपल्याला अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे. आता पुढं काय करायचं मी सांगते. तर हे झालं पाठीमागच्या भागाचं. तर आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. तर आता बघू शकता, इथे आपण आता पुढचा भाग घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ह्या साईडला आपल्याला थोडंसं सोडून घ्यायचं आहे, म्हणजे 1-2 इंच टक्ससाठी. आणि आहे असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे, जसं आहे तसं. बघू शकता तुम्ही, सगळीकडून आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं असं सरळ रेषा आखून घेऊया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. म्हणजे इथं मी साईडला सोडून घेतलेला आहे 2 इंच.
तुम्ही टक्ससाठी 2 इंच सोडून घ्या आणि मगच मार्किंग करून घ्या. तर हे आता फ्रंट साईडचा आपल्याला सगळं मार्किंग करायला म्हणजे सगळा भाग काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता फ्रंट साईडचा गळा. तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे फ्रंट साईडचा पण गळा. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असं सेट करून घ्या. इथे तुमचं जास्त पसरून घेऊ नका, नाही तर गळ्याची उंची जास्त होऊ शकते. त्यामुळे थोडंसं अशा पद्धतीनंच ठेवून घ्या तुम्ही गळा. आणि त्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, अशी सरळ जशी आपली इथून शोल्डर शेवट होतो ना, तिथून आपल्याला अशी रेषा आखून घ्यायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढील मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे. तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की योगपट्टीचा आकार कुठून काढायचा, तर जसं हे ब्लाऊज आहे ना, तसं आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडला म्हणजे योगपट्टी जशी आहे ना, तसा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, इथून आपल्याला कटोरीचं पूर्ण तयारच कटोरी काढायची. आपल्याला कच्ची पक्की कटोरी करायची नाही, कारण जर कच्ची आणि पक्की कराल तर कापड खूप लागणार आहे. आणि आपल्याला जर कमी कापडामध्ये बसवायचं असेल तर डायरेक्ट इथं आपल्याला कटोरीचं कटिंग करावं लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जी कटोरी दिसते ना तुम्हाला, ही बघू शकता, ही कटोरी आपल्याला ही अशी व्यवस्थित जशी आहे तशी आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. आपण ह्या साईडची घेऊया. बघू शकता इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीचं. पूर्ण जेवढी कटोरीचं माप आहे तिथं मार्किंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर कटोरीशी सेट करा व्यवस्थित. आणि इथे म्हणजे इथून आपल्याला कटोरीचं माप द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने केलेलं आहे. खाली असं घेतलेलं आहे. इकडून असं कटोरी जिथून स्टार्ट होती तिथं मी असं मार्किंग केलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जसं आपली कटोरी असते ना, तसा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे कच्ची पक्की कटोरी करत बसायचं नाही. जर केला तर खूप कापड लागणार आहे तुम्हाला. त्यामुळे आता काय करायचंय, डायरेक्ट आपल्याला हे जे आहे ना, आता आपल्याला वाढीव कटोरी घ्यायची. आता टक्स तर घेतल्यानंतर आपली ही तयार कटोरी आहे. तर आपल्याला टक्ससाठी आता काय करायचं आहे, तर या साईडला मी 2 इंच घेतलेला आहे, बघू शकता. तर तुम्ही अंदाजे घेऊ शकता. ज्यांना मेजरमेंट घेता येत नाही त्यांनी 3 बोट घेऊ शकता तुम्ही. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इकडे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचंय आपल्याला, ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे. तर मध्य तुम्हाला जर टेपनं शक्य असेल तर करू शकता, नसेल तर तुम्ही अंदाजे करा. हे बघा, इथून मध्य करायचं आहे आणि मध्यापासून खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने. तर काय काय केलंय पुन्हा एकदा मी समजावून सांगते तुम्हाला. तर आता काय, जसं आपण ही कटोरी तयार आहे ना, तर तसं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे कटोरीच्या आकाराचं. आणि त्याच्यानंतर जसा कटोरीचा शेप आहे तसा देऊन घेतलेला आहे. इकडून मी 2 इंच आपल्याला टक्ससाठी जे आपण इथं टक्स घेतो ना, त्यात ते कमी होतं, त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे म्हणजे 2 इंच टक्ससाठी. आणि खाली पण मी 1 इंच घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आता आपण मी कटिंग करून घेते. तर तुम्हाला लक्षात आलं का, तर डायरेक्ट आपल्याला तयार कटोरी इथं करायची. आणि जी योगपट्टी आहे ना, योगपट्टी आपल्याला दुसरीकडे काढून घ्यायची आहे, जिथं आपली जागा राहील तिथं. तर आता मी कटिंग करून दाखवते. तर इथून असं घ्यायचं आहे आपल्याला आणि डायरेक्ट क्रॉस असा आखून कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गळ्याचा आकार पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर कटोरीचा आकार कट करून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीनं. आता पूर्ण आपल्याला तर मिळाली की नाही बघा मैत्रिणींनो, ही कटोरी आपली. हा कटोरीला ज्या भागाला जोडतो तो भाग. तर हा असा व्यवस्थित कटिंग झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि राहिलेलं जे कापड असतं ना, तिथं आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आहे.
तर बघू शकता हे अशा पद्धतीनं थोडासा आपल्याला जॉईंट द्यायला लागेल, तर तो आपण द्यायचा आहे. जर कापड मोठा असेल तर तुम्हाला जॉईंट लागणार नाही. आता बघू शकता हे अशा पद्धतीनं तुम्ही जॉईंट पण देऊ शकता योग पट्टीला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता भाई कटिंगसाठी जेवढी आपली भाईची उंची आहे ती घ्यायची आहे आपल्याला, आणि भाई घेर पण आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं भाई ठेवायची आहे. त्याच्यानंतर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडंसं इथं मार्जिन कमी राहतं, थोडंसं कापड हे कमी असल्यामुळं तुम्ही जास्त पडण्याचं कापड घेतलं तर मार्जिन जास्त राहील. आणि त्याच्यानंतर बघू शकता जसा आपला आकार आहे ना मुंड्याचा तसा देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीनं हे आखून घ्यायचं आहे. तर इथून आता कटिंग करून घेऊया आपण, आणि नंतर फ्रंट मुंड्याचा आकार आपण देऊन घेऊयात. तर बघू शकता ही झाले भाईची कटिंग. हे झालं आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग. तुम्हाला हवं तर गळा तुम्ही कटिंग करू शकता, किंवा नंतर जरी तुम्ही कटिंग केलं तरी सुद्धा चालू शकतो. हे बघू शकता. त्याच्यानंतर हा ज्या भागाला कटोरी जोडायचं तो हा भाग, आणि ही कटोरी, आणि जे राहिलेलं कापड असतं ना, ही योगपट्टीला जोड द्यायचं आहे आपल्याला. आणि राहिलेल्या कापडामध्ये आपल्याला हुकलूक पट्टी, कंबर पट्टी हे सर्व भाग जोडायचे आहेत. तर खूप सोप्या, खूप छान पद्धतीनं मी सांगितलेल्या, बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं, म्हणजे ब्लाऊज ठेवून. तर अतिशय सोपी पद्धत दाखवलेली आहे. जे पहिल्यांदा मी दाखवलेले आहेत ब्लाऊज, डायरेक्ट ब्लाऊज ठेवून कटिंग करा, तर ते 4 टक्स 1 टक्स होते. तर कटोरी ब्लाऊजचं मी आता दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनी ह्या पद्धतीनंच तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करा, परफेक्ट येणार आहे. ज्या साईजची कटोरी ब्लाऊज आहे ती साईज व्यवस्थित ठेवा. कुठलीही साईज असू दे, 28 ते 50 पर्यंत, तर कुठल्याही साईजचं तुम्ही ब्लाऊज पीसमध्ये ठेवून कटिंग करू शकता. तर खूप छान, खूप सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा, फिटिंगला खूप छान ब्लाऊज बसणार आहे. तर ही पद्धत ज्यांना खरंच मेजरमेंट घेता येत नाही, ज्यांना ब्लाऊज स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायची इच्छा आहे, तर त्यांनी ह्या पद्धतीनं नक्की करू शकता. आणि ज्यांना मेजरमेंट घेऊन करायचं असेल तर त्यासाठी पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नक्की तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.